जय भीम मित्रांनो, जे माझे धम्मबंधू आहेत त्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या घरातील आपल्या आईला व पत्नीला धम्माची आवड असते, परंतु त्यांच्याकडे फोन नव्हतो. अशा माझा माता भगिनींना आपण दररोज हा ग्रंथ वाचनाचा व्हिडिओ ओपन करून द्यावा ही नम्र विनंती. ज्यांना धम्माची आवड आहे पण वाचता येत नाही किंवा वाचता येतं पण ज्यांच्याकडे वेळ नाही किंवा ज्यांच्याकडे वेळही आहे आणि ज्यांना वाचता पण येतं परंतु वाचनाचा कंटाळा येतो, अशांकरता मी हे चॅनल सुरू केलेले आहे. तरी आपण सर्वांनी घरी राहून आपले कामं करता करता किंवा ध्यान साधनेसारखं बसून व डोळे मिटून शांतपणे दररोज सदर ग्रंथाचे श्रवण करावे ही विनंती. सदर वाचन जर आपणास आवडत असेल आणि आपण बाबांची खरी लेकरं असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नये. तसेच बेल आयकॉन दाबण्यास सुद्धा विसरू नये. संपूर्ण विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता महामाया, माता यशोधरा यासह संपूर्ण महामानवांना त्रिवार अभिवादन करते. मी विशाखा सावंत. मी माझ्या अरुणोदय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे संपूर्ण पठण व विश्लेषण करीत आहे. तरी सर्व धम्मप्रेमी, ज्ञानपिपासू, विचारवंत, उपासक, उपासिका व सर्व बंधू भगिनी यांनी समस्त मानवजातीला कल्याण दाखवणाऱ्या सदर ग्रंथाचे आपापल्या घरी सुरक्षित राहूनच श्रवण करावे ही विनंती. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं पंचम खंडातील भाग दुसरा, भिक्खू आणि भिक्खूविषयी भगवान बुद्धांची कल्पना. भगवान बुद्धांची आदर्श भिक्खूंची कल्पना कशी होती, तर जो कोणी आपल्या मनातील चित्तमळ धुवून टाकण्याचे प्रयत्न करतो, तसेच आपल्यावर संयम ठेवतो, तसेच काशाय वस्त्र धारण करतो आणि ज्या ज्या वाईट गोष्टी असतील त्या वाईट गोष्टीने ज्याने परिमार्जन केले आहे, अंगी सद्गुणांची वाढ केली आहे, जो सत्य आणि संयम पाळवतो तोच खरा काशाय वस्त्र धारण करण्यास योग्य आहे असे तथागतांचे म्हणणे होते. जो प्रज्ञावान नाही, जो ध्यान लावू शकत नाही किंवा ध्यानाशिवाय पुढे अधिकची प्रज्ञा मिळवू शकत नाही, ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही नाही, असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे असे समजावे. तसेच पुढील भागात आपण बघितलं होतं की भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू आणि तपस्वी यामध्ये खूप अंतर आहे. भिक्खू हा तपस्वी असतो का, तर भगवान बुद्धांचं उत्तर होतं की नाही, भिक्खू हा तपस्वी नसतो. एका ब्राह्मणाजवळ म्हणजे निग्रोध हा जो ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाजवळ भगवंतांनी भिक्खू आणि श्रमण हा कसा असावा याचे संपूर्ण विश्लेषण केलेले आहे. तरी आपण काल ते बघितलं आणि आज आपण बघणार आहोत भिक्खू आणि ब्राह्मण. भिक्खू आणि ब्राह्मण यांच्यात काहीच फरक नाही, हे दोन्ही एकच आहेत का, या प्रश्नाचे उत्तर देखील नाही असे आहे. या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही, ती सर्वत्र विखुरलेली आहे. परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांशपणे असे देता येतील. ब्राह्मण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह, मृत्यू या अनुषंगिक संस्कार करणे हा त्याचे मुख्य कार्य असते. हे संस्कार आवश्यक होतात कारण काही ठिकाणी असे सांगितलेले आहे की आत्मा मूलतः पापलिप्त असतो आणि त्याला विधीपूर्वक निर्मल करून निष्पाप बनवणे आवश्यक असते. ईश्वर आणि आत्मा यांच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार येथे आवश्यक ठरले गेलेले आहेत. या संस्काराच्या संपन्नतेसाठी पुरोहिताची आवश्यकता असतेच. उलट पक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावरच
विश्वास ठेवीत नाही. ह्यामुळे संस्कार करण्याचे कोणतेही कारण हे उरत नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहित नसतो किंवा ब्राह्मण नसतो. ब्राह्मण जन्माने होतो, तर भिक्खू हा आपल्या गुणांनी बनावा लागतो. ब्राह्मणाला जात असते, भिक्खूला जात नसते. एक वेळ ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला तर ब्राह्मण हा जीवनापर्यंत सदोतीत ब्राह्मणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने किंवा पापाने ब्राह्मणांचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही. परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यानंतर नेहमीच भिक्खू राहील असे होत नाही. भिक्खू हा बनविला जातो किंवा तो भिक्खू व्रत धारण करतो. म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर तो भिक्खू राहूच शकत नाही. ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नसते. त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते तीही की त्याला आपल्या धर्मविधीची संपूर्ण माहिती असावी लागते. भिक्खूची परिस्थिती अगदी याच्या उलट आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण हा त्याचा जीवन आणि प्राण असतो. ते त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक असते. म्हणजे मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनामध्ये जसे आपल्या शरीरामध्ये रक्त वाहते त्याप्रमाणे ते नीतिमत्ता म्हणजे नैतिक शिक्षण त्याला आवश्यक असते. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तेवढी मालमत्ता जमविण्याची, कमविण्याची, ठेवण्याची सवलत आहे. भिक्खूला मात्र कोणतीही संपत्ती जवळ बाळगता येत नाही. हा दोहोंमधील भेद लहान सहान नाही. माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्यावर विचारांच्या क्षेत्रात आणि कार्याच्या क्षेत्रात देखील संपत्ती ही कठीणतम बंधने घालून त्यांच्या आचार विचारांना नियंत्रित करते. संपत्ती ही आचार विचारांमध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात. कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार आणि संपत्तीची हानी त्यांच्यासाठी ठरते. भिक्खूजवळ धनसंपदा नसल्याने तो मानसिक व नैतिक दृष्ट्या स्वतंत्र असतो. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि सच्शील यांच्या मार्गात स्वार्थी हेतू त्याला येऊ शकत नाही. ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती असते. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नसतो. प्रत्येक ब्राह्मण आपले नियमन तो स्वतःचे करतो. मात्र आपल्या जातीशी तो सामान्य हितसंबंधांनी बांधलेला असतो व ती हिते केवळ भौतिक स्वरूपाची असतात. उलटपक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणीही भिक्खू होऊ शकत नाही. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतः करीत नसून तो संघाद्वारा नियंत्रित केला जातो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. पाठ 4 भिक्खू आणि उपासक. सधम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म
यात विशेष भेद करण्यात आलेला आहे. भिक्खू हा ब्रह्मचर्याला बांधलेला आहे, त्याला पत्नीविहीन राहावेच लागते. तसेच उपासकांचे नाही, त्याला लग्न करता येते. भिक्खूंचे घर अथवा कोणतेही कुटुंब असू शकत नाही. ह्याच्या उलट उपासकाला हे आवश्यक नाही. उपासकाला घर आणि कुटुंबही असू शकते. भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही, परंतु उपासकाला संपत्ती असू शकते. त्याला हवी तेवढी संपत्ती ठेवता येते. भिक्खूला कोणत्याही प्राण्यांची हत्या न करण्याचा निर्बंध आहे. उपासकाला तसा निर्बंध नाही. तो विशेष परिस्थितीत जीवहत्या करू शकतो. पंचशिलांचे नियम दोघांनाही पाळावयाचे असतात, परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञा स्वरूप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. उपासकाच्या बाबतीत ते आचरणाचे शील या स्वरूपाचे असतात, म्हणजे त्यांना कोणतेही शिक्षा ठरवण्यात आलेली नाही. पंचशिलाचे परिपालन हे भिक्खूंच्या बाबतीत सक्तीचे असते. उपासकांच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर आणि विवेकावर अवलंबून असते. भगवंतांनी दोघांच्या धर्मासंबंधी असा हा भेद का केला असावा? काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय त्यांनी असा भेद केलाच नसता. भगवंतांनी या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते आणि काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक आहे. आपल्या धम्माच्या सहाय्याने इहलोकी सदाचरणाचे राज्य धम्मराज्य स्थापन करावे असा भगवान बुद्धांचा उद्देश होता, यात संशय नाही. आणि म्हणूनच तर भगवंतांनी आपल्या धम्माचा उपदेश भिक्खू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना तो सारखा दिला. भिक्खूंना तसेच उपासकांना देखील. परंतु भगवंतांना माहीत होते, केवळ सामान्य माणसाला धम्म शिकवल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही, ज्याचा आधार एकमात्र धम्मच आहे. आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे, तो आचरणात असला पाहिजे. एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणाने लोकांना यथार्थपणे पटवून दिले पाहिजे. तेव्हाच लोक कल्याणासाठी झटू शकतात आणि तो कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करू शकतात. ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसालाही आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटवून देण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे सुद्धा आवश्यक होते. आणि तेव्हाच सामान्य माणूस आदर्श बनण्याचा आदर्श आचरण करण्याचा प्रयत्न करू शकणार होता. संघ म्हणजे भगवंतांनी शिकवलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा एक आदर्श भाग होय. आणि म्हणूनच भगवंतांनी भिक्खूचा धर्म आणि उपासकांचा धर्म यांच्यामध्ये भेद केला. भिक्खू म्हणजे भगवान बुद्धांच्या आदर्श समाजाचा मार्ग दाखविणारा प्रकाश होय. आणि उपासकाला शक्य तो भिक्खूंच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकांचे कर्तव्य आहे.
दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देणे सुद्धा आवश्यक आहे. तो प्रश्न म्हणजे भिक्खूंचे जीवन कार्य काय असावयास हवे. भिक्खूने केवळ व्यक्तिगत साधलेला वाहून घ्यावयासाठी भिक्खू जीवन जगायचे की लोकांचे मार्गदर्शन करून त्यांची सेवा देखील करावयास हवी. त्याने ही दोन्हीही कार्य एकाच वेळी केली पाहिजेत. ती त्याची जीवन कार्य आहेत. व्यक्तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शन करण्यास योग्य ठरूच शकत नाही आणि म्हणून त्याला स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ धार्मिक ज्ञानसंपन्न अशी व्यक्ती व्हायलाच पाहिजे. यासाठीच त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न हा केलाच पाहिजे. भिक्खू गृहत्याग करतो परंतु तो जगापासून निवृत्त होत नाही, म्हणजे संसार त्याग करीत नाही. गृहत्याग करण्यात त्याचा हेतू ज्यांना गृहासंबंधी आसक्ती वाटते परंतु ज्यांचे जीवन दुःख आणि दैन्य यांनी व्याप्त असून ते असहाय्य असतात अशा गृहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची त्यास संधी मिळावी व ते करण्यासाठी त्याला स्वातंत्र्य मिळावे हा भिक्खूंचा हेतू असतो. धम्माचे मूलतत्व करुणा हे आहे आणि या तत्वानुसार प्रत्येकाने प्राणीमात्रांवर प्रेम हे केले पाहिजे आणि इतरांची सेवा ही केली पाहिजे. भिक्खू देखील करुणेच्या परिपालनास अपवाद नाही. जो पीडित मानवतेपासून दूर राहू इच्छित असेल तो भिक्खू होऊच शकत नाही. भिक्खू व्यक्तिगत साधनेत कितीही परिपूर्ण असला तरी जर तो मानव जातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही. तो इतर काही असू शकेल परंतु भिक्खू मात्र या संज्ञेला पात्र तो नसणार. भाग 3. भिक्खूंची कर्तव्य. 1. दुसऱ्यांना धम्मदीक्षा देणे हे भिक्खूंचे कर्तव्य आहे. यश आणि त्याच्या 4 मित्रांच्या धर्मांतराची वार्ता दूर दूरपर्यंत सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की श्रेष्ठ कुळातील कुलपुत्र आणि मध्यम कुळातील कुलपुत्र भगवंतांकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी येऊ लागले. धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी पुष्कळच लोक त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे व धम्मदीक्षा देणे कठीण होते यांची भगवंतांना जाणीव झाली. म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिव्राजकांच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले. तेव्हा त्यांनी परिव्राजकांना संघाचे सदस्य बनवले. संघाचे नियम त्यांच्यासाठी बनवले आणि त्या नियमांना ते विनय असे नाव त्यांनी दिले आणि विनयांचे नियम संघाच्या प्रत्येक सदस्याकरता पाळणे अनिवार्य केले, आवश्यक केले. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी 2 अवस्थांमधून जाणे आवश्यक ठरवले. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्रजित होऊन अनेक वर्ष एखाद्या विद्वान भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या ह्या काळानंतर
दुसरी अवस्था म्हणजे परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे. उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो संपूर्ण भिक्खू होत असे आणि संघाचा सदस्य बनत असे. धम्म प्रसाराच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून सुरुवातीला भगवंतांनी परिव्राजकांनाच भिक्खू बनवले आणि आपला धम्म सर्वत्र प्रसृत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवण्याची परिपाटी त्यांनी चालवली. धम्मदूत म्हणून पाठवण्यापूर्वी ते भिक्खूंना असे सांगत असत, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालेलो आहे. भिक्खू हो, तुम्हीही अशा बंधनापासून मुक्त झालेले आहात. आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, मानवजातीवर अनुकंपा करण्यासाठी, देवांच्या आणि माणसांच्या हितासाठी, सुखासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही विचरण करा. कोणीही दोघांनी एकाच वाटेने तुम्ही जाऊ नये. जो धम्म आदी कल्याणप्रद आहे, मध्य कल्याणप्रद आहे आणि अंत देखील कल्याणप्रद आहे, अशा या धम्माला त्यांच्या अर्थासहित आणि त्यांच्या भावासहित तुम्ही लोकांना शिकवा. हा पवित्र आहे, हा परिशुद्ध आहे, हा परिपूर्ण आहे. अशा या धम्माला तुमच्या ब्रह्मचर्याच्या श्रेष्ठ जीवनाद्वारे तुम्ही प्रकाशित करा. प्रत्येक जनपदात आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केलेला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास तुम्ही शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या. अज्ञानी माणसांना तुम्ही ज्ञानाचे दान द्या. ज्या ठिकाणी महर्षी, राजर्षी, ब्रहर्षी, ब्रह्मश्री वास करीत आहेत तेथे तुम्ही राहा आणि जे आपापल्या संप्रदायांचा फैलाव करीत आहेत त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे तुम्ही प्रभावित करा. एकटेच जा, करुणामय अंतःकरणाने जा. लोकांना मुक्तीची शिकवण तुम्ही द्या आणि त्यांना दीक्षा द्या. भगवंतांनी त्यांना असेही सांगितले की धम्मदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. सर्वच दानापेक्षा धम्मदान हे सर्वश्रेष्ठ असे दान आहे. धम्माचे माधुर्य सर्वश्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. शेत तणाने नाश पावते, प्रजा मोहामुळे, लोभामुळे नाश पावते. म्हणून धम्मदानाचे फळ श्रेष्ठ आहे. शेत तणाने नाश पावते, प्रजा द्वेषामुळे नाश पावते. म्हणून धम्मदानाचे दान हे महान फळ होय. शेत व्यर्थच्या तणाने नाश पावते, प्रजा गर्वामुळे नाश पावते. म्हणून धम्मदानाचे फळ हे श्रेष्ठ आहे. शेत व्यर्थच्या तणाने नाश पावते, प्रजा तृष्णेमुळे नाश पावते. म्हणून धम्मदानाचे फळ हे सर्वश्रेष्ठ आहे. अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन ते 60 भिक्खू धम्म प्रचारार्थ चारही दिशांनी सर्व प्रदेशामध्ये गेले. धम्म दीक्षेसंबंधी भगवंतांनी त्यांना आणखीही अधिकच्या सूचना केलेल्या होत्या. पाठ 2 धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. हा भाग आपण उद्याच्या भागात बघणार आहोत.
आजचे प्रश्न. भिक्खू आणि ब्राह्मण यामध्ये कोणता फरक आहे हे भगवंतांनी सांगितले ते स्पष्ट करून सांगा. भिक्खूच्या संघाला काय म्हणत असत, तसेच भिक्खू आणि उपासक यामध्ये कोणता फरक आहे हे स्पष्ट करून सांगा. भिक्खूंची कर्तव्य कोणती आहेत हे स्पष्ट करून सांगा. तसेच भगवंतांनी ज्या भिक्खूंना सर्व दिशांनी पाठवले त्यांनी कोणकोणती शिकवण दिली. भगवान बुद्धांचा धम्म हा कसा आहे, तसेच भगवान बुद्धांनी कुठे राहा हे भिक्खूंना सांगितले. तुम्ही ज्या प्रदेशात जाल तेथे कुठं राहा हे त्यांनी सांगितले. तसेच धम्मपदाचा आदेश घेऊन भिक्खू किती निर्माण केले. आजचे प्रश्न एवढेच. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.